नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, आले, हिरवी मिरची आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा टिकून आहे. सोयाबीनचा भाव 6,000च्या दरम्यान पोहोचलाय. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भावही 6,000 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन 5,600 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तसंच पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनला उठाव कायम राहील. यामुळे सोयाबीन भावातील सुधारणाही पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाला सध्या उठाव चांगला आहे. कापड निर्मितीसाठी कापसापासून तयार होणाऱ्या सुताला मागणी वाढली आहे. या मागणीमुळे कापसाच्या भावातही सुधारणा झाली आहे. कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून हमी भावाच्या पुढे सरकलाय. कापसाचा भाव सरासरी 8,000 ते 8,600 रुपयांच्या दरम्यान आहेत. सीसीआय कापूस विक्रीचे भाव वाढवतोय. कापसाला मागणी असल्यामुळे दरातील सुधारणा पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आल्याच्या भावात मागच्या काही दिवसांमध्ये काहीशी वाढ दिसून आली आहे. राज्यातील अनेक बाजारांमध्ये आल्याची आवक कमी झालेली आहे. तर सध्या आलेला उठाव चांगला आहे. आलेल्या लग्नसराईमुळे चांगली मागणी आहे. त्यामुळे आल्याचा भाव 4,000च्या पुढे सरकलाय. सध्या बाजारात आलेल्या प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय. आल्याची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आल्याचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीचा भाव काहीसा वाढलाय. हिरव्या मिरचीला सध्या बाजारात चांगला उठाव आहे. लग्नसराई आणि समारंभामुळे मागणी आहे. त्यामुळे भाव पातळी वाढली आहे. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी प्रति क्विंटल 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात. मिरची पिकाला वाढत्या उन्हाचाही जोरदार तडाखा बसतोय. मिरचीची बाजारातील आवक पुढील काळात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक वाढली होती. तर शेवग्याला मिळणारा उठाव मात्र स्थिर आहे. तसंच इतर भाजीपाल्याचे भावही सध्या कमीच आहेत. त्यामुळे शेवग्यावरही दबाव आहे. सध्या बाजारात शेवगा प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000ने विकला जातोय. बाजारातील शेवग्याची आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवग्याचा भावही सध्याच्या पातळीच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता असल्याचं बाजारातील जाणकारांनी सांगितलं. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.